तर बघा आपण काल काय बघितलंय, वॉटर सॉफ्टनिंग. वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे आपण काय करतोय, रिमूव्हल ऑफ परमनंट अँड टेम्पररी हार्डनेस फ्रॉम दी वॉटर. रिमूव्हल ऑफ परमनंट अँड टेम्पररी हार्डनेस मध्ये काय आपलं कोणते आपण केमिकल आपले हार्डनेस आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहे, तुमची कार्बोनेट हार्डनेस आहे ती टेम्पररी हार्डनेस आहे, आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस आहे ती तुमची कशी परमनंट हार्डनेस आहे. तर याच्यामध्ये कसं ओळखायचं म्हणून सांगितलं, HCO3 आयन्स जे आहेत ते तुमचे कशाचे आहेत, टेम्पररी हार्डनेसचे आहेत. आणि जर तुमचं कॅल्शियम आणि सोडियम आयन्स असतील तर ते जे कंपाऊंड आहे ते कसं आहे तुमचं परमनंट हार्डनेस. तर आपल्याला काय करायचं, आपण त्याच्यासाठीच्या प्रोसेस बघितल्या कोणत्या कोणत्या आहेत बघा एकदा. मेथड्स, झिओलाइट प्रोसेस, लाईम सोडा प्रोसेस आणि डिमिनरलायझेशन प्रोसेस. याच्यामध्ये आपण काय करतोय, जर आपली परमनंट हार्डनेस आहे, परमनंट हार्डनेस रिमूव्ह करतोय पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये किंवा पर्टिक्युलर पर्सेंटेज. तर झिओलाइट प्रोसेस मध्ये काय, तर बेसिक आहे, इम्पॉर्टंट आहे ही प्रोसेस. तर आयन एक्सचेंज प्रोसेस, जे कटायन्स आणि अनायन्स आहेत तुमचे, ते तुम्ही काय करताय, हार्ड वॉटरचे किंवा जे तुमचे हार्डनेस आहे ते तुम्ही रिप्लेस करताय H+ आणि OH- आयन्स. आणि झिओलाइट प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, तर त्याचं रिसायकलिंग प्रोसेस तुम्हाला तिथं करावी लागते. काल तुम्हाला मी दाखवली PPT त्याच्यासाठी. तर झिओलाइट प्रोसेस मध्ये बेसिक काय आहे बघा, तर CA आणि Mg आयन्स आहेत ते तुमचे काय करायचे, तुम्हाला तुमच्या वॉटर मधले, तुमचं जे वॉटर आहे ते हार्ड वॉटर आहे, त्याच्यामध्ये काय हार्ड वॉटर आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहेत, CA आणि Mg चे आयन्स आहेत. ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत, तर CH CO3 ट्वाइस, MgHCO3 ट्वाइस किंवा MgCO अशा फॉर्म मध्ये तुमचे काय असणार, ते आयन्स असणार हार्ड वॉटरचे. आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस मध्ये कशा फॉर्म मध्ये असणार आहेत, CaCl2, CaSO4, MgCl2, MgSO4. त्याच्यामधला एक जरी आयन किंवा एक जरी कॉम्बिनेशन तुमच्या वॉटर मध्ये प्रेझेंट असेल तर तुमचं ते वॉटर कसं असणार आहे, हार्ड वॉटर असणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस करायची. झिओलाइट प्रोसेस मध्ये काय, जे कटायन्स आणि अनायन्स आहेत ते आपण H+ आणि OH- आयन्स ने आपण रिप्लेस करणार. झिओलाइट म्हणजे काय तुम्ही एकदा सांगू शकताय का? झिओलाइट म्हणजे काय सांगितलं तुम्ही आत्ताच लेक्चरला बोलत चला, तर तुम्हाला ओरलला बोलायला येणार आहे. तुम्हाला रिपीट या गोष्टी काय सांगते मी, तर तुम्हाला स्वतःला पण बोलायला आलं पाहिजे. झिओलाइट कंपाऊंड कसं आहे, काल मी कसं सांगितलं सांगा मला. झिओलाइट म्हणजे काय आहे, झिओलाइट प्रोसेस एक्सप्लेन करा, किंवा काल झालेलं आहे ऑलरेडी. झिओलाइट कंपाऊंड बद्दल कोण सांगेल? सुषमा गणगणमले, काजल कांबळे, अस्मिता, हर्षाली माने, किरण जाधव, वरदराज कदम, सर्वदे, सगळेजण होते काल लेक्चरला, बोला. झिओलाइट कंपाऊंड म्हणजे काय आहे, कसं आहे, त्याचं कॉम्बिनेशन सांगितलं मी काल, एकदा सांगा. सगळ्यांनी बोलायचं, जर बोललं नाही तर मी पुढे जाणार नाहीये. तुम्ही आता नाही बोलला तर तुम्हाला ओरलला पण नाही बोलायला येणार आहे. तिथे तुम्ही बोलला तरच मार्क्स आहेत तुम्हाला. आता बोललं चुकलं तरी चालेल, तेव्हा चुकलं की मार्क्स कट होणार आहे तुमचे, आणि नाही बोललं तर मार्क्स मिळणार नाही, 0 मार्क देतात. झिओलाइट कंपाऊंड काय आहे काल सांगितलंय मी, येत आहे का कोणाला? आवाज येतोय ना माझा? यस नो काहीतरी बोला. यस मॅम. काय आहे झिओलाइट कंपाऊंड? झिओलाइट प्रोसेस मध्ये आपण काल काय एक्सप्लेन केलं मी ते सांगा, थोडंफार काहीतरी बोला. Hello ma'am. हा बोला. Zeolite is the process of ion exchanging. In this process, the ions H+ and OH- is replaced by the Ca+ and Mg+ ion. जे स्क्रीनवर आहे ते नाही सांगायचं. झिओलाइट कंपाऊंड एक्झॅक्टली काय करतं, अजून वेगळं काहीतरी सांगा.
तर बघा जी जिओलाइट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितले हर्षालीने आयन एक्सचेंज प्रोसेस आहे जे आपले सीए आणि एमजी प्लस आयन्स आहेत. तर सीए आणि एमजी प्लस आयन कशा फॉर्म मध्ये असणार आहेत, कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत म्हणून सांगितलंय मी. कटायन आणि अनायन ते सीए आणि एमजी आयन्स आहेत, पण ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत तुमच्या हार्ड वॉटर मध्ये, तर कॅल्शियम क्लोराईड CaCl2 या फॉर्म मध्ये असणार आहे, CaSO4 या फॉर्म मध्ये असणार आहे. त्याचं कॉम्बिनेशन कशा सोबत असणार आहे, जर ते तुमचं हार्डनेस आहे ती परमनंट हार्डनेस आहे कधी म्हणणार तुम्ही, जर त्याचं कॉम्बिनेशन कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं क्लोरीन सोबत असेल, सल्फेट सोबत असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, परमनंट हार्डनेस म्हणणार आहे. जर तेच कॉम्बिनेशन हायड्रोजन क्लोराईड बरोबर असेल, सॉरी हायड्रोजन कार्बोनेट बरोबर असेल, तर तुमचं ते कसं असणार आहे, टेम्पररी हार्डनेस असणार आहे. आणि क्लोरीन आणि सल्फेट सोबत असेल तर ती परमनंट हार्डनेस असणार आहे. कॉम्बिनेशन कशा सोबत असणार आहे त्याचं, सल्फेट, क्लोरीन किंवा हायड्रोजन आयन सोबत असणार आहे. जेव्हा तुम्हाला विचारलं ना की टेम्पररी किंवा परमनंट हार्डनेसचं कॉम्बिनेशन कशासोबत असणार आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे आयन्स झाले, आणि त्याचं कॉम्बिनेशन कशासोबत, क्लोरीन, सल्फेट, हायड्रोजन किंवा हायड्रोजन कार्बोनेट याच्यासोबत तुमचं काय असणार आहे, त्याचे कॉम्बिनेशन असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे बेसिक आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घेतलं तरी चालेल. तर झिओलाइट प्रोसेस मध्ये आपण काय करतोय, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्सचे जे हार्डनेस आहे ते आपण आयन एक्सचेंज प्रोसेसनी डायरेक्टली रिमूव्ह करतोय. आणि जेव्हा आपलं जे झिओलाइट आहे त्याच्यामधून सारखं सारखं आपलं काय होत असतं, वॉटर पासेस असतं, तर आपल्याला झिओलाइटचं जे कंपाऊंड आहे किंवा जी आपली प्लेट आहे, झिओलाइट आहे, त्याचं काय करावं लागतं, रिजनरेशन करावं लागतं. तर रिजनरेशन साठी तुम्हाला काय सांगितलं, NaCl सोल्युशन आपण बेसिकली तिथं यूज करतोय. तर काय करायचं, NaCl सोल्युशन डायरेक्टली तुम्ही जे आपले इन्फ्लुएंट आहे तिथून तुम्ही पास करणार, पूर्ण झिओलाइट मधून तुम्ही काय करणार आहे, NaCl सोल्युशन पास करणार आहे. त्याने काय होईल, तुमचे जे Ca आणि Mg आयन्स आहेत जे तुमच्या झिओलाइट मध्ये सारखं सारखं वॉटर पास होऊन तिथं अडकून राहिलेले आहेत, ते काय होणार आहे, तुमचे Ca आणि Mg आयन्स डिझॉल्व्ह होऊन जाणार आहेत, आणि ते तुम्ही काय करू शकता, विथ हेल्प ऑफ अंडरड्रेन ते तुम्ही बाहेर काढू शकता. हे झाली तुमची झिओलाइटची रिजनरेशन प्रोसेस. झिओलाइटलाच तुम्ही काय म्हणू शकता, रेझिन्स. झिओलाइट मध्ये पण दोन टाईप आहेत म्हणून सांगितलेलं, पोरस आणि नॉन पोरस झिओलाइट. नेक्स्ट बघितली आपण लाईम सोडा प्रोसेस. लाईम सोडा प्रोसेस मध्ये काय केलेले आपण, जी तुमची परमनंट हार्डनेस आहे ती तुम्ही काय करताय, लाईम सोडा प्रोसेस चा यूज करून रिमूव्ह करताय. त्याची तुम्हाला ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस कालच सांगितले. त्याच्यामध्ये काय डिसएडव्हान्टेजेस काय आहे, तर तुमचं लिमिटेशन किती आहे, 50 mg पर लिटरचं तुमचं लिमिटेशन आहे, आणि तुमची जी हार्डनेस आहे ती टोटली लाईम सोडा प्रोसेसनी रिमूव्ह नाही होऊ शकत. 90% किंवा 70% तुमची हार्डनेस इथं आहे ती रिमूव्ह नाही होऊ शकत. आणि याच्या ऍडव्हान्टेजेस मध्ये तुम्हाला सांगितलंय, याच्यामध्ये काय करताय तुम्ही, अलम यूज करताय, आणि लेस क्वांटिटी ऑफ कोॲग्युलंट रिक्वायर्ड, देअर इज रिडक्शन ऑफ टोटल मिनरल कंटेंट ऑफ दी वॉटर. जे आपली हार्डनेस आहे ते हार्डनेस तुम्ही काय करताय इथं रिड्यूस करताय. देअर इज रिडक्शन ऑफ आयर्न अँड मॅग्नीज ऑफ दी सम एक्सटेंट. तुम्ही याच्यामध्ये कोणती हार्डनेस जास्त रिमूव्ह करताय, लाईम सोडा प्रोसेस मध्ये तुम्हाला इथे दिलंय. एक मिनिट. आयर्न आणि मॅग्नेशियम आयन्स आहेत ते तुम्ही इथे काय करताय, त्याची हार्डनेस तुम्ही देर इज रिडक्शन ऑफ आयर्न अँड मॅग्नीज टू सम एक्सटेंड. आयर्न आणि मॅग्नीज तुमच्या वॉटरमध्ये प्रेझेंट असतील तर ते तुम्ही लाईम सोडा प्रोसेसने काय करू शकता, इथं रिमूव्ह करू शकता. तर डिफ्लोरिडायझेशन ही पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुमचा सिलेबस मधला एकदम. त्याच्यामध्ये काय करतोय आपण, जे आपली वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आहे टोटल ती आपण डिफ्लोरिडायझेशन मध्ये फॉलो करते. जे
रिमूव्हल ऑफ फ्लोराईड कंटेंट आहेत. फ्लोराईड कंटेंट आहेत वॉटरमध्ये ते अनवॉन्टेड आहेत, हॅझार्डस टू ह्युमन हेल्थ आहेत. सो आपण काय करतोय, डिफ्लोरिडायझेशन मध्ये आपलं जे फ्लोराईड कंटेंट आहे तो आपण इथं रिमूव्ह करतोय. लोकेटिंग अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ सेफ वॉटर, ब्रिंगिंग इन वॉटर फ्रॉम डिस्टंट अँड सेफ सोर्स. जे फ्लोराईड आहे ते रिमूव्ह करतोय बाय युझिंग सुटेबल टेक्निक्स. तुम्हाला काल एक टेक्निक सांगितलेली मी त्याच्यातली. लोकेटिंग अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ सेफ वॉटर, फ्लोराईड रिमूव्ह करून आपण काय करणार आहे, आपल्या जे ड्रिंकिंग वॉटरसाठी किंवा ड्रिंकिंग वॉटर आपल्याला लागणार आहे त्याचा आपण अल्टरनेटिव्ह सोर्स इथं तयार करायचं आहे, कारण आपल्याला ते फ्लोराईड रिमूव्ह करायचं आहे आपल्याला जे आपलं सोर्स आहे तिथला. प्रिव्हेन्शन ऑफ इंडस्ट्रियल फ्लोरोसिस, रिगरस बाय enforcement of procedure for minimizing industrial fluoride pollution. ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीज मधून जे फ्लोराईड इंडस्ट्रीज मधलं जे वेस्ट आपण आपल्या वॉटरमध्ये मिक्स करतो त्याच्यामध्ये जो फ्लोराईड कंटेंट आहे तो पण आपल्याला काय करायचं, त्याचं क्वांटिटी कमी करायची आणि तो आपल्याला रिमूव्ह करायचा. फ्लोरिडायझेशन म्हणजे काय सांगितलं, द डाऊनवर्ड ऍडजस्टमेंट ऑफ लेवल ऑफ फ्लोराईड इन ड्रिंकिंग वॉटर टू द ऑप्टिमम लेवल. रिपीट का करते मी, तर हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तुमच्या लक्षात राहिले पाहिजे आणि ह्याच्यावर मी तुम्हाला आता क्वेश्चन विचारणार आहे ते तुम्ही सांगायचे. द डाऊनवर्ड ऍडजस्टमेंट ऑफ लेवल ऑफ फ्लोराईड इन अ ड्रिंकिंग वॉटर टू द ऑप्टिमल लेवल. तर जे फ्लोराईड कंटेंट आहे आपल्या ड्रिंकिंग वॉटर मधला तो आपल्याला काय करायचंय, मिनिमम लेवल त्याची आणायची, कारण आपल्याला जास्ती अमाऊंट मध्ये जे फ्लोराईड कंटेंट आहे ते हॅझार्डस टू द ह्युमन हेल्थ आहे. नेक्स्ट नालगोंडा टेक्निक आपण कशासाठी यूज करतोय. नालगोंडा टेक्निक इन्व्हॉल्व्स ऍडिशन ऑफ साल्ट, अल्युमिनियम, लाईम, ब्लिचिंग पावडर बाय रॅपिड मिक्सिंग, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि डिसइन्फेक्शन. तर याच्यामध्ये काय करतोय आपण, जे आपले साल्ट्स आहेत अल्युमिनियम, लाईम आणि ब्लिचिंग पावडर याचं वेगवेगळं यूज आहे इथं. अल्युमिनियम साल्ट ॲज आपण काय करतोय, कोॲग्युलंट यूज करतोय, रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हल ऑफ फ्लोराईड फ्रॉम दी वॉटर. आपण कोॲग्युलंट म्हणून हे यूज करतोय. आणि लाईम आहे, लाईम आपण कशासाठी यूज करतोय, लाईम आपण यूज केल्यानंतर आपलं काय होणार आहे, फ्लॉक्स तयार होणार आहे तिथं. facilitates forming dense flocks for rapid setting of insoluble fluoride salts. जे insoluble fluoride salts आहेत त्याचं काय होणार आहे, आपल्या इथं लाईम आपण यूज केल्यामुळे जे फ्लॉक्स आहेत ते तयार होणार आहेत. आणि ब्लिचिंग पावडर ॲज आपण डिसइन्फेक्टंट इथं यूज करतोय. डिसइन्फेक्टंट किती यूज करतोय आपण, 3 mg per liter. तर या अल्युमिनियम साल्ट, लाईम आणि ब्लिचिंग पावडर या तिन्हीचं काय यूज आहे तुमच्या नालगोंडा टेक्निक मध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तरी स्क्रीन दिसते का? Yes, ma'am. प्रॉब्लेम झाला बघा. नालगोंडा टेक्निक कोणी इन्व्हेंट केलेली आहे, नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर. नालगोंडा टेक्निक 1974 ची आहे. त्याच्यावर पण तुम्हाला हे कोणी इन्व्हेंट केले हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि याच्यामध्ये आपले बेसिक कोणते कोणते आपण साल्ट्स यूज केलेले आहेत, अल्युमिनियम, लाईम आणि ब्लिचिंग पावडर यूज केलेली, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. साल्ट्स मध्ये कोणतं आपण अल्युमिनियम साल्ट किंवा अल्युमिनियम सल्फेट किंवा त्याला काय म्हणू शकतो तुम्ही आलम आपण इथे यूज केलेलं आहे. आणि त्याच्याऐवजी आपण इथं काय यूज करू शकतो, अल्युमिनियम क्लोराईड और कॉम्बिनेशन ऑफ दिस टू. अल्युमिनियम सल्फेट आणि अल्युमिनियम क्लोराईडचं कॉम्बिनेशन पण तुम्ही काय करू शकता, इथं यूज करू शकता. कशासाठी, रिमूव्हल ऑफ फ्लोराईड फ्रॉम दी वॉटर. तर तुम्हाला कधी पण रिमूव्हल ऑफ फ्लोराईड, हाऊ यू कॅन रिमूव्ह फ्लोराईड फ्रॉम दी वॉटर, त्याच्यात जर तुम्हाला दिले ऑप्शन्स दिले तर तुम्हाला अल्युमिनियम सल्फेट, अल्युमिनियम क्लोराईड किंवा या दोघांचे जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशनचं तुम्हाला ऑप्शन करेक्ट सिलेक्ट करायचं. हे तुम्ही पॉइंट आहेत ते लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे लाईम.
लाईम कशासाठी फ्लॉक्स तयार होण्यासाठी ब्लिचिंग पावडर ॲज अ डिसइन्फेक्टंट आपण यूज केलेलं आहे. हे पण आपण बघितलेलं आहे काल. तुमचं रॉ वॉटर त्याच्यामध्ये लाईम आणि आलम तुम्ही ऍड केलेलं आहे. तुमचं जी मिक्सिंगची प्रोसिजर आहे आणि फ्लॉक्युलेशनची प्रोसेस आहे ते दोन्ही तुमच्या टोटल 10 मिनिटसाठी तुमच्या रन झालेले आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही काय केलेलं आहे, सेडिमेंटेशन टँक मध्ये तुमचं जे वॉटर आहे ते तुम्ही पास केलेले आहे आणि तिथे किती मिनिटासाठी ठेवलंय हे आहे नालगोंडा टेक्निकची स्टँडर्ड टाइम आहे. हा टाइम तुम्हाला जर MCQ ला विचारलं तर तुम्हाला हाच टाइम तिथे सिलेक्ट करायचा आहे ऑप्शन. सेडिमेंटेशन साठी आपण किती टाइम यूज केलेला इथं 90 मिनिट्स आणि नंतर तुम्ही फिल्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करून फिल्ट्रेशन आणि डिसइन्फेक्शनची प्रोसेस तुमची लास्टलाच कंप्लीट होती, पण तुमचं इथं लाईम तुम्ही अगोदरच ऍड केली. फिल्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तुमच्या ओव्हरहेड टँकला तुमचं वॉटर आहे ते सप्लाय करणार आहे आणि जिथे तुम्हाला तुमचे जे सप्लाय आहे वॉटरचा तिथे तुमचं ते वॉटर फॉर ड्रिंकिंग पर्पज तुम्ही पाठवून द्या. तर बघा आता या टेक्निक मध्ये आपण बेसिकली काय मेकॅनिझम ऑफ नालगोंडा टेक्निक mechanism of Nalgonda technique first आहे रॅपिड मिक्स प्रोव्हाइड्स थ्रू मिक्सिंग ऑफ दी केमिकल्स. आता याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट पॉइंट आहे तुमचा रॅपिड मिक्सिंग. रॅपिड मिक्सिंग मध्ये काय केलेलं आहे, तुमचं जे तुम्ही ॲल्युमिनियम साल्ट आहे आणि लाईम आहे ते तुमचं काय केलेलं आहे तुमच्या वॉटरमध्ये डम्प केलेले आहे आणि तुम्ही तिथं त्याचं रॅपिड मिक्सिंग प्रोसिजर फॉर 10 मिनिट्स तुम्ही केलेली आहे. सॉरी रॅपिड मिक्सिंग प्रोसेस फॉर 1 मिनिट केलेली आणि नंतर फ्लॉक्स तयार होण्यासाठी तुमचा किती वेळ लागलाय, 9 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. तिथे कॉम्बिनेशन ऑफ पॉलीहायड्रॉक्सी ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स विथ क्लोराइड अँड पॉलिमरिक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड आर फॉर्म. आता ते जे फ्लॉक्स आहेत त्या फ्लॉक्सचं कॉम्बिनेशन कोणत्या भागात तयार झालेलं आहे, पॉलीहायड्रॉक्सी ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स विथ क्लोराइड. जे फ्लोराइड कंटेंट आहे तुमच्या वॉटर मधला त्याच्यासोबत काय तयार झालेलं आहे तुमचं पॉलीहायड्रॉक्सी ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स तयार झालेले आहे आणि अजून एक काय तयार झालंय पॉलिमरिक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड. तेच म्हणजे काय तुमचे जे फ्लॉक्स आहेत किंवा तुमचं बंच आहे हार्डनेसचा किंवा फ्लोराइड कंटेंटचा ते तुमचा बंच तयार तिथं झालेला आहे. फ्लॉक्युलेशन या प्रोसेसमध्ये हे पण आहेत पॉइंट ते इम्पॉर्टंट आहेत, लिहून घ्या तुम्ही. नेक्स्ट टर्बिडिटी, कलर आणि ऑर्डर. आता जे आपलं वॉटर आहे ते हार्ड वॉटर आहे प्लस कसं आहे टर्बिड वॉटर आहे. तर आपल्याला त्याच्यातला कलर, ऑर्डर आणि जी टर्बिडिटी आहे, टर्बिडिटी कंटेंट आहे तुमच्या वॉटर मधला तो तुम्हाला इथं रिमूव्ह करायचं. त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, ॲल्युमिनियम किंवा अलम तुम्ही इथं यूज केलेलं आहे. ॲल्युमिनियम साल्ट्स किंवा अलम तुम्ही इथं यूज केलेलं आहे. जे तुमचं वॉटर आहे ते खूप जास्त अमाऊंट मध्ये टर्बिड असेल आणि हार्डनेस आहे तुमच्या वॉटरची परमनंट हार्डनेस, जास्ती हार्डनेस असेल तर तुम्ही काय करणार आहे, कॉम्बिनेशन ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम क्लोराइड तुम्ही तिथं यूज करणार आहे. म्हणजे तुम्ही काय या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही काय करणार आहे, तुमचं ॲज अ कोॲग्युलंट तुम्ही तिथे यूज करू शकता. तुमचं लाईम इन्शुअर्स दॅट रेसिड्युअल ॲल्युमिनियम डज नॉट रिमेन इन ट्रीटेड वॉटर. लाईम जेव्हा तुम्ही यूज करता तर तेव्हा रेसिड्युअल ॲल्युमिनियम कंटेंट आहे तुमच्या जे पॉलिमरिक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड मध्ये जे ॲल्युमिनियम कंटेंट आहे तुमचा काय होईल, तुम्ही लाईम यूज केल्यानंतर तो रिमूव्ह होईल डायरेक्टली तुमच्या वॉटर. नेक्स्ट काय करणार आहे, हे जे फ्लॉक्स तयार झालेले आहेत ते फ्लॉक्स तुम्हाला काय करायचे, तुमच्या वॉटरच्या तिथं खाली सेटल डाऊन करायचे. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, सेडिमेंटेशन प्रोसेस कॅरी आउट करणार. परमिट सेटलिंग ऑफ फ्लॉक्स लोडेड विथ क्लोराइड्स अँड अदर इम्प्युरिटीज. आता जे काही तुम्ही हे केमिकल्स ऍड केलेले आहेत, अलम ऍड केलेले आहे, लाईम ऍड केलेले आहे तुम्ही वॉटरमध्ये, ते काय त्यांनी काय केलं तर तुमचे फ्लॉक्स तयार झाले. ते फ्लॉक्स पण कोणत्या फ्लॉक्सचं पण कॉम्बिनेशन कसं आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर ते फ्लॉक्स नंतर काय तुम्ही सेटल डाऊन जे फ्लोराइड कंटेंट आहे आणि जे अदर इम्प्युरिटीज आहेत त्या सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये तुमच्या सेटल डाऊन होणार आणि नंतर फिल्ट्रेशन आपण कसं करणार आहे, तर रॅपिड सँड फिल्टरनी तुम्ही इथे काय करणार आहे, फिल्ट्रेशन करणार आहे. रॅपिड सँड फिल्टर मध्ये काय तुमचे जे लेयर्स आहेत तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले, जे सँडचे लेयर्स आहेत त्या सँडच्या लेअर मधून तुम्ही जे वॉटर आहे ते तुम्ही पास करणार
जे वॉटर आहे ते तुम्ही काय करणार आहे, त्या लेयर्स मधून रॅपिड सँड फिल्टरच्या लेयर्स मधून तुम्ही काय करणार आहे, पास करणार आहे. आणि मग तुमचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे फ्लॉक्स असतील, जे फ्लॉक्स ऑलरेडी तुमच्या सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये 90% रिमूव्ह झालेले असतात, पण त्यातून पण काही एखाद्या इम्प्युरिटीज तुमच्या वॉटरमध्ये राहिलेले असतील, तर ते तुमच्या फिल्ट्रेशनमध्ये, तुमच्या सँड फिल्टर्सचे जे पोर्स असतील, त्या पोर्स मध्ये त्या इम्प्युरिटीज फिल्टर होतील आणि तुमची फिल्ट्रेशनची प्रोसेस इथं कम्प्लीट होणार आहे. तुम्ही काय यूज करणार आहे इथं, रॅपिड सँड फिल्टर, रॅपिड ग्रॅव्हिटी सँड फिल्टर्स इथं यूज करणार. नेक्स्ट आहे डिसइन्फेक्शन प्रोसेस. डिसइन्फेक्शन मध्ये काय करणार आहे तुम्ही, डिसइन्फेक्टंट तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय. डिसइन्फेक्शन प्रोसेस आपण का कॅरी करतो सांगा बघू, खूप वेळा सांगून झालेलं आहे. कोण सांगेल? पूजा ढेरे, पूजा ढेरे सांगताय का? डिसइन्फेक्शन आपण का कॅरी आउट करतो सांगा, एकदा सांगायला येतं का बघा तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे डिसइन्फेक्शन आपण का कॅरी आउट करतो, पण कोण सांगणार? हॅलो मॅम. हा सांगा. पॅथोजन्स एलिमिनेट करण्यासाठी. ठीक आहे, अजून कशासाठी? बॅक्टेरिया आणि फंगी रिमूव्ह करण्यासाठी. बॅक्टेरिया आणि फंगी. तर डिसइन्फेक्शन जी प्रोसेस आहे ते पॅथोजन्स जे असतात आपलं जे वॉटर आहे ते टर्बिड वॉटर आहे. पॅथोजन्स बॅक्टेरिया जे आपले आहेत, आपण फिल्ट्रेशन प्रोसेस केली, त्याच्यामध्ये काही जे आपल्याला टर्बिडिटी आहे, कलर आहे, ओडर आहे, ते सगळं आपलं आतापर्यंत आपण काय केलं, रिमूव्ह केलं. पण डिसइन्फेक्शन मध्ये जे बॅक्टेरियाज आहेत आपल्या टर्बिड वॉटर मध्ये, ते आपल्याला काय करायचे, तिथले रिमूव्ह करायचे. तर आपण त्याच्यासाठी रिक्लोरिनेशन आपण इथं करणार आहे. क्लोरीन आपण इथं डिसइन्फेक्शन ऍज अ डिसइन्फेक्टंट तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही ब्लिचिंग पावडर पण तुम्ही ऍज अ डिसइन्फेक्टंट इथं यूज करू शकता. तर याच्यातली प्रत्येक प्रोसेस आहे फिल्ट्रेशनची, ती इम्पॉर्टंट आहे. एक जरी मिस झाली तरी तुमचं वॉटर आहे ते नॉट युजफुल फॉर दी ड्रिंकिंग पर्पज असा रिझल्ट तुमचा डायरेक्टली येतो. आपले जे टेस्ट आहेत त्या टेस्ट मध्ये सगळीकडे क्लोरीन कंटेंट, टर्बिडिटी, या सगळ्या आपल्या जे टेस्ट आपण शिकलेलो प्रॅक्टिकल मध्ये, त्या सगळ्या आपल्या टेस्टचा रिझल्ट करेक्ट आला तर जे वॉटर आपण प्युरिफाय केलेलं आहे त्याचा आपण रिझल्ट देऊ शकतो, इज सुटेबल फॉर ड्रिंकिंग ऑर नॉट. Our sample is suitable for drinking or not. तर आता नालगोंडा टेक्निक मध्ये बघा, नालगोंडा टेक्निक मध्ये आपण आता काय यूज केलेलं आहे, इथं फिल्ट्रेशन साठी आपण रॅपिड सँड फिल्टर यूज केलेलं आहे. रिजनरेशन ऑफ मीडिया इज नॉट रिक्वायर्ड. जे आपलं रॅपिड सँड फिल्टर आहे त्याच्यामध्ये आपण काय यूज केलेले, आपली जी सँड आहे ती सँड आपण यूज करतो. त्याचे जे लेयर्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत, एकदा तुम्ही अजून एकदा बघा. त्याच्यात काही डाऊट असेल तर नंतर विचारू शकता. तर त्याच्यात जे लेयर्स आहेत ते आपले कशाचे आहेत, आपण सँड यूज केलेली आहे, त्या लेयर्सचे आपल्याला रिजनरेशन आपल्याला नाही करावं लागेल. झिओलाइट प्रोसेस मध्ये काय आपलं रेझिन्स आहेत किंवा जे झिओलाइट आहे ते आपल्याला आपण रिप्लेस करायचे, किंवा त्याचं आपण काय करायचंय, रिजनरेशन आपल्याला तिथं करावं लागतं. तर आपल्या नालगोंडा टेक्निक मध्ये आपण फिल्ट्रेशन साठी आपल्या रॅपिड सँड फिल्टर यूज केलंय, त्यामुळे तुम्हाला काय इथं रिजनरेशन ही प्रोसेस तुमची नाही करावी लागणार आहे. नो हँडलिंग ऑफ कॉस्टिक ऍसिड्स अँड अल्कलीज. जे आपण लाईम आणि सोडा इथे यूज केलेला आहे, त्यामुळे आपल्याला अदर केमिकल्स आहेत त्याचे हँडलिंग आपल्याला इथं नाहीये करायचं. द केमिकल्स रिक्वायर्ड आर रेडिली अवेलेबल अँड आर युज्ड इन अ कन्व्हेन्शनल म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट. जे आपण केमिकल्स यूज करतोय ते आपल्याला मार्केटमध्ये रेडिली अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट किंवा एक्स्ट्रा कॉम्बिनेशन आपल्याला करत बसावं लागणार नाही. तर अडॅप्टेबल टू द डोमेस्टिक यूज, आपण घरी पण याचा यूज करू शकतो. याचे जे केमिकल्स आहेत त्याचा फक्त फिल्ट्रेशनची प्रोसिजर आहे ती आपल्याला थोडीशी तिथं अवघड जाईल. नालगोंडा टेक्निक कशी आहे तर इकॉनॉमिकल आहे, कॅन बी युज्ड टू ट्रीट वॉटर इन अ लार्ज क्वांटिटीज फॉर कम्युनिटी यूज. लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर जरी असेल तरी तुमचं तिथं काय करू शकता, ही टेक्निक आहे ती तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये बेसिक आहे आपलं जे आपली टोटल वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आपण शिकलो आतापर्यंत, प्रोसेस फॉलो केली. फक्त जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स वेगळे यूज केलेले आहेत, ते कोणते कोणते आणि त्याचं कॉम्बिनेशन काय आहे हे तुम्हाला ओरलला विचारलं जाईल. आणि जे फ्लॉक्स आहेत ते फ्लॉक्स कोणत्या कॉम्बिनेशनचे तुमचे तयार झाले, तुमचं
जे नालगोंडा टेक्निक मध्ये बेसिकली आपण काय करतोय, फ्लोराईड रिमूव्हल प्रोसेस आहे ही आपली. आणि जे फ्लॉक्स तयार होत आहेत ते कोणते, पॉलीहायड्रॉक्सी अल्युमिनियम कॉम्प्लेक्स विथ फ्लोराईड आणि पॉलिमरिक अल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे तुमचे कॉम्बिनेशन आहे तुमच्या फ्लॉक्स. हे काय आहे तर बंच आहे केमिकल्सचा जो तयार झालेला आहे, त्याचं तुम्हाला फॉर्म्युला इथे किंवा त्याचं नाव तुम्हाला इथे दिलेलं आहे, जे फ्लॉक्स तयार झाले इम्प्युरिटीज सोबत. जेव्हा आपण एखादं केमिकल ऍड करतो, 2 केमिकल आपण ऍड करतो, तर त्याची काय होते, रिएक्शन होते. तर आपले फ्लॉक्स म्हणजे काय, रिझल्ट आहे आपल्या जे आपण कोएग्युलंट ऍड केलेले, अलम ऍड केलेले, त्याचा काय आहे, आपली रिएक्शन आहे. आणि त्याचा अलम ऍड केल्यानंतर जी आपले इम्प्युरिटीज आहेत त्याच्यासोबत ती रिएक्शन होणार आहे. आणि काय होणार आहे, आपला रिझल्ट काय आहे, रिझल्ट तर आपले रिझल्ट फ्लॉक्स तयार होतील. तर फ्लॉक्स कोणत्या कॉम्बिनेशनचे आहेत सांगितलंय, पॉलीहायड्रॉक्सी अल्युमिनियम कॉम्प्लेक्स विथ फ्लोराईड अँड पॉलिमरिक अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरच्या लेक्चरला मी विचारले तर सगळ्यांकडे हे लिहिलेलं असायला पाहिजे, नाहीतर ऍटलीस्ट स्क्रीनशॉट बघून तरी तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि लाईम कशासाठी बेसिकली तुमचं आहे, तर जे ट्रीटेड वॉटर आहे, तर लाईम जे रेसिड्युअल अल्युमिनियम आहे, हा अल्युमिनियम कंटेंट आहे, तो तुमचा काय होणार आहे, वॉटर मधून रिमूव्ह होणार आहे तुम्ही लाईम यूज केल्याने. ऍडव्हान्टेजेस बघा, लिटल वेस्टेज ऑफ वॉटर अँड लीस्ट डिस्पोजल प्रॉब्लेम्स. आता ऍडव्हान्टेजेस आपण बघतोय, ऍडव्हान्टेजेस बघतोय. ऍप्लिकेबल इन अ बॅच ॲज वेल ॲज अ कंटिन्युअस ऑपरेशन टू सूट नीड्स. तर आता आपण याच्यामध्ये काय करू शकतो, जे आपले केमिकल्स आहेत ते डायरेक्टली ऍड करू शकतो, किंवा आपण काय करू शकतो, त्याचा पर्टिक्युलर आपण टाइम डिसाइड करून त्या टाइम मध्ये काय करू शकतो, आपण आपली वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस आहे तिथं यूज करू शकतो. तुम्हाला असं काही फिल्ट्रेशन याच्यामध्ये आता बेसिक काय आहे, तर फिल्ट्रेशनच्या प्रोसेसला तुम्हाला इथे लोड घेऊ शकतो. तर फिल्ट्रेशन प्रोसेस तुमची कंटिन्यू रॅपिड सँड फिल्टर आपण यूज करतोय त्याच्या, आणि त्याची जे मेकॅनिझम आहे ते जे फ्लो आहे तो विथ हेल्प ऑफ ग्रॅव्हिटीज होणार आहे. फक्त तुम्हाला काय पर्टिक्युलर इंटरवल नंतर जर तुम्ही किंवा बॅच नंतर पर्टिक्युलर बॅच नंतर जर केलं तर काही तुमचं जे प्रोसेस आहे ती व्यवस्थित कम्प्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्ही इथं आफ्टर पर्टिक्युलर इंटरवल तुम्ही फिल्ट्रेशन प्रोसेस यूज करू शकता, किंवा आफ्टर पर्टिक्युलर बॅच. सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन, कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स. तर याच्यामध्ये रॅपिड सँड फिल्टरचा पण मेंटेनन्स आहे, तो खूप इझी आहे. तुम्हाला लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर तुम्ही रॅपिड सँड फिल्टरचा यूज करून फिल्टर करू शकता. सो तुमची जी डिझाईन प्रोसेस आहे किंवा कन्स्ट्रक्शन प्रोसेस आहे आणि टोटल ऑपरेशन आहे तुमच्या नालगोंडा टेक्निकचं, ते इझी आहे ऍज कम्पेअर टू तुमच्या झिओलाइट प्रोसेस. लोकल सेमी स्किल्ड वर्कर्स कॅन बी रेडिली एम्प्लॉयड. झिओलाइट प्रोसेसला तुम्हाला कसं होतं, स्किल्ड वर्कर्सची रिक्वायर होते, तुम्ही इथं सेमी स्किल्ड वर्कर्स सुद्धा यूज करू शकता. नेक्स्ट, हायली इफिशियंट रिमूव्हल ऑफ फ्लोराइड्स फ्रॉम हाय लेवल्स टू द डिझायरेबल लेवल्स. आता तुमचं नालगोंडा टेक्निक बेसिकली कशासाठी यूज केलेली आहे, तुमचे फ्लोराईड कंटेंट आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. तर तुमचं जे फ्लोराईड रिमूव्हल आहे ते हाय पर्सेंटेज मध्ये तुम्ही इथं नालगोंडा टेक्निक मध्ये करू शकता. सायमल्टेनियस रिमूव्हल ऑफ कलर, ओडर, टर्बिडिटी, बॅक्टेरिया आणि ऑर्गॅनिक कंटॅमिनंट्स. तर तुमचं कलर, ओडर, टर्बिडिटी, टोटल आपण वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कलर, ओडर पण रिमूव्ह केलंय, टर्बिडिटी पण आपण रिमूव्ह केली, आणि पण लास्टला काय केलेलं इथं डिसइन्फेक्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय तुमचे बॅक्टेरिया आहेत किंवा अदर पॅथोजन्स आहेत ते तुमचे इथं डायरेक्टली या प्रोसेसमध्ये रिमूव्ह झालेले. नेक्स्ट आहे लिटल वेस्टेज ऑफ वॉटर. वॉटर वेस्टेज आहे ते तुमचं याच्यामध्ये कमी प्रमाणात होणार आहे. डिस्पोजल प्रॉब्लेम्स, जे तुमचं वेस्ट आहे ते वेस्ट पण तुम्ही काय करू शकता, डिस्पोज करू शकता. जे तुम्ही फ्लोराईड कंटेंट आहे तो जे हार्डनेस आहे ते रिमूव्ह केलेली, तुमचे बाकीचे ज्याचे ओडर, कलर आणि टर्बिडिटी, ते छोटे छोटे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या वॉटरचे, ते पण तुम्ही इथे डायरेक्टली रिमूव्ह करू शकता. नीड्स मिनिमम ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. जे इक्विपमेंट आहेत, इलेक्ट्रिसिटी पण तुमची इथं लार्ज अमाऊंट मध्ये यूज होत नाही.
नो एनर्जी एक्सेप्ट मसल पॉवर इज रिक्वायर्ड फॉर डोमेस्टिक इक्विपमेंट. जी एनर्जी रिक्वायरमेंट आहे ती पण ऍज कम्पेअर टू तुमचं जिओलाइट प्रोसेस कमी आहे. प्रोव्हाइड्स डिफ्लोरिडेड वॉटर ऑफ युनिफॉर्म ऍक्सेप्टेबल क्वांटिटी. जे फ्लोराईड कंटेंट आहे तुमचा ऍज कम्पेअर टू जिओलाइट प्रोसेस तुमचा लार्ज क्वांटिटी मध्ये इथं रिमूव्ह होणार आहे या प्रोसेस मध्ये. झाली तुमची नालगोंडा टेक्निक. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? इम्पॉर्टंट आहे पॉइंट हा. काही डाऊट असेल तर विचारा. एकदा बघा, सगळ्यांनी वाचून काढा हे. काही जरी डाऊट असेल तर विचारा. रॅपिड मिक्सिंग आहे, फ्लॉक्युलेशन्स आहे, कोणते कोणते केमिकल्स यूज करतोय ते बघा. ॲल्युमिनियम साल्ट, लाईम आहे, ब्लिचिंग पावडर आहे. त्याच्यातले पॉइंट आहेत ते लिहून घ्या सगळ्यांनी. इम्पॉर्टंट आहे ही प्रोसेस. हॅलो हा मॅम, मोस्टली या तिन्हीपैकी कोणती टेक्निक यूज केली जाते वॉटर सॉफ्टनिंग साठी? वॉटर सॉफ्टनिंग साठी आपलं जे फिल्ट्रेशन म्हणजे इझी आपल्याला जाते ती आपली जिओलाइट प्रोसेस आहे. जिओलाइट मध्ये आपण जे जिओलाइट यूज करतोय ते आपले फिल्टर जो आपण घरामध्ये यूज करतो त्याच्यामध्ये पण जिओलाइट वापरले जातात, ती पण यूज करतात. आणि जर तुमचं लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर असेल तर तुमची नालगोंडा टेक्निक आहे ती यूज केली जाते. जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तिथे हीच प्रोसेस आहे ती यूज केली जाते फॉर फ्लोराईड रिमूव्हल. जिथे लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर आहे तिथं नालगोंडा टेक्निक. लिहून घ्या तुम्ही हे सगळ्यांनी, कारण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मी एकदा लिहिलं की तुमच्या हाताखालून पण जाईल आणि नंतर तुम्हाला वाचायला पण येईल असेल तुमच्या नोटबुक मध्ये. सगळ्यांनी लिहून घ्या. आणि तुम्हाला सांगितलंय की तुमच्या सबमिशनच्या वेळेस मी तुम्हाला नोटबुक पण मागणार आहे. जेवढे जेवढे मी पॉइंट सांगितले तुम्हाला असले पाहिजे. तुमचं मॅन्युअल, मायक्रो प्रोजेक्ट, असाइनमेंट सगळं तुमचं लिहिलेलं तुम्ही जरी अपलोड केलं तरी नंतर नाही म्हणायचं की आम्ही अपलोड केलेले आहे आणि आमच्याकडे नाही. मला हे जे सगळे पेजेस आहेत ते तुमचे लाईम कशासाठी यूज करतोय? रॅपिड जे आपले फ्लॉक्स आहेत ते फ्लॉक्स तयार होण्यासाठी किंवा रॅपिड सेटलिंग ऑफ इनसॉल्युबल फ्लोराईड साल्ट. जे फ्लॉक्स आहेत ते तुमचे कशामुळे तयार होणार आहेत? तुमचे जे इम्प्युरिटी आहे त्या इम्प्युरिटीचं लाईम सोबत जेव्हा रिएक्शन होईल तेव्हा तुमचे काय होणार आहेत? फ्लॉक्स तयार होणार. नेक्स्ट आहे ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर आपण ऍज अ डिसइन्फेक्टंट यूज करतोय. ब्लिचिंग पावडर आपण ऍज अ डिसइन्फेक्टंट यूज करतो आणि त्याचा किती आहे डोस आहे तो 3 mg पर लिटरचा डोस आहे ब्लिचिंग पावडरचा. आणि लाईमचा 1/20 ऑफ दॅट डोस ऑफ द ॲल्युमिनियम सॉल्ट. ॲल्युमिनियम सॉल्ट आपण जितके ऍड करतो त्याच्या 1/20 आपण लाईम आपण ऍड करू शकतो आपल्या वॉटर ट्रीटेड वॉटर. हे आहेत हे 3 पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. मेकॅनिझम रॅपिड मिक्सिंग, फ्लॉक्युलेशन. रॅपिड मिक्सिंग मध्ये काय? प्रोव्हाइड थ्रू मिक्सिंग ऑफ केमिकल्स. जे आपले केमिकल्स आहेत ते यूज आपण इथं तुमच्या वॉटर मध्ये मिक्स करणार आहे. फ्लॉक्युलेशन मध्ये कॉम्बिनेशन काय तयार झालेलं आहे हे लिहून घ्या. पॉलीहायड्रॉक्सी ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स विथ क्लोराइड अँड पॉलिमरिक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. बेस म्हणजे काय तर तुमचे फ्लॉक्स आहे किंवा तुमच्या इम्प्युरिटीजचा जो बंच आहे तो बंच इथं तयार झालेला आहे. नेक्स्ट आहे लाईम कशासाठी यूज करतोय? तर रेसिड्युअल ॲल्युमिनियम जो आहे आपला, जे फ्लॉक्स मध्ये तयार झालेला ॲल्युमिनियम आहे आपला, तो रेसिड्युअल ॲल्युमिनियम आपण म्हणू शकतो. तो आपण काय करतोय तर रिमूव्ह करतोय विथ द हेल्प ऑफ लाईम. लिहून घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर मी जेव्हा नोटबुक बघेल तेव्हा तुमचे पॉइंट असले पाहिजे.
आणि मला माहिती आहे मी कोणते कोणते पॉईंट सांगितले नोटबुक केले आहे. तेव्हा मी कोणाचंच काहीच ऐकून नाहीये का तुम्हाला टाइम दिलेला आहे घेऊ शकताय. नेक्स्ट सेडिमेंटेशन मध्ये काय फ्लोराईड आहे, फ्लोराईड कंटेंट आहे ते तुमचे फ्लॉक्स आहेत ते तुम्ही सेटल डाऊन किंवा ज्या अदर इम्प्युरिटीज आहेत त्या सगळ्या तुमच्या काय होणार आहेत सेटल डाऊन होणार आहेत. आणि ह्याचा टाइम पण लिहून घ्या सगळ्यांनी. रॅपिड मिक्सिंगचे तिथे 1 मिनिट, फ्लॉक्युलेशन 9 मिनिट्स, सेडिमेंटेशन 90 मिनिट्स हे तुम्ही इथे लिहून घ्या. तुमच्या रॅपिड मिक्सिंग 1 मिनिट, फ्लॉक्युलेशन 9 मिनिट्स आणि तुमचं सेडिमेंटेशन आहे फॉर 19 मिनिट्स आपलं केलेलं आहे. नेक्स्ट फिल्ट्रेशन विथ हेल्प ऑफ रॅपिड सँड फिल्टर आपण केलेलं आहे आणि डिसइन्फेक्टंट ब्लिचिंग पावडर किंवा क्लोरीन आहे ते आपण इथे ॲज अ डिसइन्फेक्टंट यूज केलेलं आहे. नालगोंडा टेक्निक. लिहून घ्यायचं सगळ्यांनी कंपल्सरी. नेक्स्ट आपलं ऍडव्हान्टेजेस हे तुम्हाला पीपीटी पाठवतो त्याच्यातले तुम्ही बघा. डिसएडव्हान्टेजेस एकदा बघा नालगोंडा टेक्निक्सचे. Desalination may be necessary when the total dissolved solids exceed 1500 mg per liter. आता जे आपलं टोटल डिझॉल्व सॉलिड आपण प्रॅक्टिकल मध्ये कॅल्क्युलेट केलेले टोटल डिझॉल्व सॉलिड त्याच्यामध्ये जर आपलं जर आपले टोटल डिझॉल्व सॉलिड्स आहेत जो इम्प्युरिटीज आहेत डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज आहेत आपल्या त्या जर 1500 mg per liter पेक्षा जर जास्त झाल्या तुम्हाला नालगोंडा टेक्निक मध्ये काय करावं लागेल डिसॅलिनेशन प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण NaCl यूज करतो. जिओलाइट प्रोसेस मध्ये केलं तर तुम्हाला ते डिसॅलिनेशन प्रोसेस करावी लागू शकते. जर तुमचं टोटल सॉलिड डिझॉल्व्ड सॉलिड तुमच्या वॉटर मधले 1500 mg per liter पेक्षा जास्त असतील तर जनरेशन ऑफ हायर क्वांटिटी ऑफ स्लज जे लार्ज क्वांटिटी ऑफ स्लज आता आपण इथे लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर साठीच आपण नालगोंडा टेक्निक यूज केली. सो तुमचं स्लज फॉर्मेशन आहे ते तुमचं लार्ज क्वांटिटी मध्ये आहे. जे आपले इम्प्युरिटीज आहेत ते जास्त अमाऊंट मध्ये रिमूव्ह होणार आहेत. सो तुमचं स्लज फॉर्मेशन आहे ते लार्ज अमाऊंट मध्ये आहे. लार्ज अमाऊंट ऑफ अलम नीडेड टू बी रिमूव्ह फ्लोराईड. अलम आहे जे आपलं फ्लोराईड कंटेंट आहे वॉटरचा तो जास्त आहे. सो तुम्हाला काय करावं लागणार आहे की लार्ज क्वांटिटी ऑफ अलम आहे ते तुम्हाला इथं यूज करावं लागेल. केअरफुल पीएच कंट्रोल ऑफ ट्रीटेड वॉटर इज रिक्वायर्ड. जो पीएच कंट्रोल आहे तुमच्या वॉटरचा तो तुम्हाला इथे व्यवस्थित करावा लागेल. हाय रेसिड्युअल अल्युमिनियम इज रिपोर्टेड इन अ ट्रीटेड वॉटर बाय सम मेथड्स. आता जे तुमचं फ्लॉक्स तयार झालेले आहेत ते फ्लॉक्स तुमच्या क्लोराईड सोबत जेव्हा रिएक्शन होईल तेव्हा काय झालेलं आहे अल्युमिनियम फ्लॉक्स आहेत. पॉलीहायड्रॉक्सी अल्युमिनियम कॉम्प्लेक्स किंवा पॉलिमरिक अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे ज्याला तुम्ही काय म्हणलेलं आहे रेसिड्युअल अल्युमिनियम. ते तुमचं रेसिड्युअल अल्युमिनियम आहे ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही लाईम यूज केलेलं आहे. पण जे अल्युमिनियम रेसिड्युअल अल्युमिनियम कंटेंट आहे ते तुमचा ऍज कम्पेअर टू अदर ट्रीटमेंट तुमचा या ट्रीटमेंट मध्ये कसा असणार आहे लार्ज क्वांटिटी मध्ये तुमचा जनरेट होणार आहे. त्याच्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे हे तुमचं एक डिसएडव्हान्टेज आहे पण त्याच्यासाठी आपण काय यूज करतोय लाईम यूज करतोय फॉर रिमूव्हल ऑफ दी रेसिड्युअल अल्युमिनियम. तुमचं जे रेसिड्युअल अल्युमिनियमची क्वांटिटी आहे तुमची इथं जास्त तुमची इथे तयार होते कारण जे फ्लॉक्स तयार होत आहेत तेच तुमचे अल्युमिनियम कंटेंटेड फ्लॉक्स आहेत. त्यामुळे हा एक डिसएडव्हान्टेज आहे. आपण तुम्ही नोटबुक मध्ये हे लिहून काढायचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज. तुम्हाला ही पीपीटी तिथे शेअर करते तुमच्या ती आजची जी लिंक आहे ती सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा त्याच्यावरती मी अपलोड करायचं. मला क्लासरूमला पण केलेलं आहे तिथे तुम्हाला दिसत. डिसएडव्हान्टेजेस आले लक्षात सगळ्यांच्या. डिसॅलिनेशन प्रोसेस म्हणजे काय आपण NaCl सोल्युशन जे जिओलाइट प्रोसेस मध्ये ऍड केलं रिजनरेशन साठी ते तुम्हाला कधी करावं लागेल इथं जर तुमचं टोटल डिझॉल्व सॉलिड्स आहेत वॉटर मधले ते 1500 mg पर लिटर पेक्षा जास्त असतील तर तिथं डिसॅलिनेशन प्रोसेस करावी लागू शकते. ते पण कधी जर तुमचं जी प्रोसिजर आहे जास्त वेळ तुमच्या ट्रीटमेंट प्रोसिजर आहे कंटिन्यू चालत राहिली तर. त्याच्यामध्ये जर गॅप असेल
तुम्हाला ती प्रोसेस करावीच लागेल असं काही नाही. जनरेशन ऑफ हायर क्वांटिटी ऑफ स्लज, जे सगळीकडेच तुमचं जनरेट होणार, प्रत्येक प्रोसिजर मध्ये तुमचं स्लज जे आहे किंवा जे वेस्ट आहे ते तुमचं लार्ज क्वांटिटी मध्ये तुम्हाला डंप करण्यासाठी किंवा जनरेशन तुमचं त्याचं झालेलं असेल. कारण आपण जी ट्रीटमेंट करतोय ती वेस्ट वॉटर करतोय किंवा जे हार्ड वॉटर आहे त्याच्यावरती करतोय, जे टर्बिड वॉटर आहे त्याच्यावरती करतोय. सो स्लज फॉर्मेशन आहे किंवा जे वेस्ट फॉर्मेशन आहे ते तुमचं इथं होणारच आहे कंपल्सरी प्रत्येक ट्रीटमेंट मध्ये. द लार्ज अमाऊंट ऑफ अलम नीडेड, आणि जे पीएच कंट्रोल आहे ते तुम्हाला वॉटरचा तुमच्या करावा लागतो. पण तुमचं जे प्रोसिजर आहे पीएच कंट्रोलची थोडीशी हार्ड आहे, पण ऍज कम्पेअर तुमची जी क्वांटिटी ऑफ वॉटर आहे ते लार्ज अमाऊंट मध्ये तुम्ही यूज केलेलं आहे. सो तुम्ही ही टेक्निक यूज करता कुठं जिथे लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर तुमचा अवेलेबल आहे, तुम्हाला लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर फिल्टर करायचं. ऍप्लिकेबिलिटी ऑफ नालगोंडा टेक्निक कुठे कुठे अप्लाय करू शकता. absence of alternate low fluoride source for drinking water. आता जे आपण स्टार्टिंगला बघितलंय डिफ्लोरिडायझेशन मध्ये लोकेटिंग अल्टरनेटिव्ह सोर्स फॉर दी सेफ वॉटर. आता ही टेक्निक आपण यूज कुठं करणार, जिथं आपल्याला अल्टरनेटिव्ह सोर्स आहे, आपला जे वॉटर आहे ड्रिंकिंग वॉटर त्याचा आपल्याला अल्टरनेटिव्ह सोर्स तिथं अगोदर जनरेट करायचा आहे आणि मगच ही टेक्निक आहे ती आपल्याला यूज करायची. कारण आपण जेव्हा हे ट्रीटेड वॉटर आहे, लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर जिथं आपलं जे नदीचं पाणी आहे किंवा अदर आपले लेक्स असतील जिथे फ्लोराईड कंटेंट जर तिथला जास्त झालं असेल तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, अल्टरनेटिव्ह सोर्स तुम्हाला तयार करावा लागेल किंवा हुडकावं लागेल आणि मग तुम्ही तुमची जी प्रोसिजर आहे ती तुम्ही स्टार्ट करू शकता. जिथे तुम्हाला अल्टरनेटिव्ह सोर्स आहे तिथे तुम्ही एक यूज करायची. टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स आहेत ते लेस दॅन 1500 mg पर लिटर जर असेल तुमचं टोटल डिझॉल्व्ह सॉलिडचा कंटेंट तर तुम्ही ते यूज करू शकता. हार्डनेस तुमची किती पाहिजे, जे तुमचं वॉटर आहे त्याची लेस दॅन 600 mg पर लिटर आपल्याला ही हार्डनेस पाहिजे आपल्या वॉटरची. का तर आपण रॅपिड सँड फिल्टर आपण इथे यूज करतोय, त्याच्यासाठी आपल्याला फिल्ट्रेशनची प्रोसिजर आहे थोडस वेळ घेणारी. तर तुमच्या वॉटरची हार्डनेस ग्रेटर जर 600 mg पर लिटर पेक्षा जास्त असेल तर तुमचा सँड फिल्टर आहे तो तुमचा काय होईल, ब्लॉक होईल आणि तुमचं ती फिल्ट्रेशन प्रोसिजर आहे ती तिथं थांबू शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, इथं तुमची हार्डनेस किंवा टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्सचं जे दिली रिक्वायरमेंट बिलो 1500 mg पर लिटर पाहिजे आणि बिलो 600 mg पर लिटर तुमचा हार्डनेस आहे ती पाहिजे. अल्कलिनिटी मस्ट बी सफिशियंट टू इन्श्युअर कम्प्लीट हायड्रोलिसिस ऑफ दी अलम ॲडेड. टोटल पीएच कंटेंट आहे तो तुमचा, तो पण तुमचा कसा पाहिजे, मेंटेन पाहिजे. तर तुम्हाला विथ हेल्प ऑफ अलम तुम्ही काय करू शकता, तो कंट्रोल करू शकता. तुमची अल्कलिनिटी आहे जो पीएच आहे तो तुमचा मेंटेन करायला येऊ शकतो तुम्हाला. रॉ वॉटर फ्लोराईड, जे तुमचं फ्लोराईड कंटेंट आहे तो किती पाहिजे, 1.5 to 20 mg पर लिटर. इतका फ्लोराईड कंटेंट असेल तरच तुम्ही नालगोंडा टेक्निक चा यूज करून जे फ्लोराईड कंटेंट आहे किंवा जी ट्रीटमेंट आहे ते तुम्ही सगळ्या ज्या प्रोसिजर म्हणजे पॉइंट्स आहेत हे जर या पॉइंट मधून जर तुमचं वॉटर पास होत असेल तरच तुम्ही ते तुमच्या नालगोंडा टेक्निकचा यूज करून काय करू शकता, ट्रीट करू शकता किंवा त्याचं फिल्ट्रेशन आहे किंवा त्याची ट्रीटमेंट प्रोसेस आहे तुम्ही करू शकता. टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स किती पाहिजेत, लेस दॅन 1500 mg पर लिटर, हार्डनेस बिलो 600 mg पर लिटर. अल्कलिनिटी पण तुमचं अलम ऍड केल्यानंतर त्याची काय अल्कलिनिटी पण मेंटेन करायला आली पाहिजे, पीएच सॉरी. आणि रॉ वॉटर फ्लोराईड किती पाहिजे, तुमचं जे वॉटर आहे त्याच्यामध्ये फ्लोराईड कंटेंट किती पाहिजे, 1.5 to 20 mg पर लिटर. हे सगळं आपण कसं करणार, ते आपण प्रॅक्टिकल मध्ये ज्या टेस्ट आपण शिकलेलो आहे त्या टेस्ट मध्ये आपण हार्डनेस कॅल्क्युलेट केली आहे, टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स कसे कॅल्क्युलेट करायचे आपल्या सॅम्पल दिलेल्या वॉटर मधले ते आपण इथे बघितलेले आहेत. आणि फ्लोराईड कंटेंट पण आपण बघूयात कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्या वॉटर मधला. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. हॅलो, सॅम्पल कशी